मी राजवाडे आहे, माझ्याकडे खूप पैसा आहे, मी राणीसारखी या घरात राहिलेली आहे, मग मी यांच्या या भिकारड्या लोकांच्या घरात का काम करू? मी राणीसारखी राहिले, राणीसारखीच राहणार, असा माज मात्र अर्पिताने सगळ्यांच्या समोर दाखवला. लग्नानंतर एका कुटुंबात राहताना अर्पिताने मात्र पैशाचा आणि घराण्याचा प्रेक्षकांनो खोटा अभिमान सासरच्यांना दाखवलाय आणि अर्पिताचं हे उद्दाम वागणं बघून समरचा मात्र संयम सुटतो. भर सगळ्या हॉलमध्ये सगळ्यांच्या समक्ष अर्पिताच्या कानफटीत मारत त्याने मात्र तिचा सगळा माजच उतरवलाय. नमस्कार प्रेक्षकांनो, विण दोघातली तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सुरुवातीलाच आपण पाहतोय स्वानंदीच्या समोर मात्र प्रेक्षकांनो खूप मोठ्या सत्याचा उलगडा होताना आपल्याला पाहायला मिळालं. शेवटी स्वानंदी आशिषरावांच्या घरी आली होती. तिने खरंच त्यांचं म्हणणं समजून घेण्याचा, त्यांना आता सांभाळण्याचा विचार केलाय, प्रयत्न केलाय, पण तरीही तिच्या घरच्यांनी तिचं म्हणणं मान्य केलं नाहीये. उलट आम्हाला माफ करा, आमच्याकडून काही चुकलं असेल तर, असं म्हणत अर्पिताचे सासू सासरे स्वानंदी आणि घरातील राजवाडी कुटुंबांची माफी मागतात. पण प्रेक्षकांनो त्यानंतर अर्पिताच्या वागण्याचा मुद्दा जेव्हा समोर येतो तेव्हा मात्र अर्पिताचं हे वागणं घरच्यांना अजिबात पसंत नाहीये. तिची आई तिला सारखे फोन करते, तिला सारखं माहेरी बोलावते आणि त्यामुळे तिची आईच तिचे कान भरते असं आम्हाला वाटतं. इतकंच नाही तर अर्पिताच्या या वागण्यामागे आशिषचा अजिबात काही संबंध नाहीये. अर्पिताने आजीला कसं पाय घसरून पाडायचं याचंही प्लॅनिंग केलं होतं असा थेट आरोप केलाय प्रेक्षकांनो तिच्यावर. कारण घरातली आजी सगळ्यांसाठी इतकं काही करते आणि अर्पिताला मात्र घरात काहीच करायचं नसतं, फक्त नुसती कटकारस्थानं करायची असतात. मल्लिकाने जे काही कारस्थान केलं ती आयडिया सुद्धा अर्पिताचीच होती. हा मात्र प्रेक्षकांनो हे सगळं ऐकून इकडे समरला खूप मोठा धक्का बसतो. अर्पिताचं सततचं उद्धट बोलणं, तिचं उद्धट वागणं बघून समरचा संताप वाढलेला असतो. जेव्हा त्यांना समजतं स्वानंदी मॅडम जे काही सांगत होत्या ते अगदी खरं आहे, आजीला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, तेव्हा मात्र समर सगळ्यांच्या समक्ष म्हणतो, स्वानंदी तुम्ही आत्तापर्यंत जे काही सांगत होतात ना, खरंच तुम्ही माझे डोळे उघडले, सगळं बरोबर आहे. आता मात्र तुम्ही अर्पिताच्या बाबतीमध्ये जे डिसिजन घ्याल तो मला अगदी मान्य आहे. डोळे झाकून मी तुम्हाला सपोर्ट करणारे विदाऊट एनी प्रूफ. तुमच्या फक्त शब्दावर मला आता विश्वास आहे, असं म्हणत प्रेक्षकांनो समरने मात्र सगळ्यांच्या समोर स्वानंदीची बाजू घेतली आणि अर्पिताने हे सगळं का केलं, तिच्या मागे नक्की कोण कटकारस्थानी आहे, स्वानंदीने केलेल्या आरोपांमध्ये आणखीन कुठलं सत्य दडलंय का, हे मात्र पाहणं प्रेक्षकांनो फारच रंजकदार ठरणार आहे. म्हणूनच आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे समरचा संताप इतका अनावर झालाय, त्याने स्पष्ट शब्दामध्ये अर्पिताला सांगितलेलं असतं, अजिबात तू या घरात थांबायचं नाहीये, आम्ही तुला इथे थांबूच देणार नाहीये, आपल्या आपल्या घरी आता तू जायचं आणि तिकडे शांतीने संसार करायचा, घरातलं सगळं काम करायचं आणि आज मी तुझ्या सगळ्या घरच्यांच्या समोर तुला त्यांची माफी मागायला सांगतोय. इकडे मात्र त्या बिचाऱ्यांची काहीही चूक नसताना तू त्यांना इतकं वाईट साईड बोललीस, त्यांच्यावर नको नको ते आरोप केले, तू त्यांची अर्पिता माफी माग. समरसुद्धा प्रेक्षकांनो हात जोडून त्यांची माफी मागायला लागतो. इकडे मात्र हे सगळं काही जे घडलंय ते फार चुकीचं आहे, तुझ्याकडून अर्पिता मला ही कधीच आता अपेक्षित नव्हतं, असं म्हणून समर चक्क तिला प्रेक्षकांनो आता घराच्या बाहेर जायला सांगतो. समर आता येतो तो म्हणजे सरळ मल्लिका काकूकडे. मल्लिका काकू, अहो काय करतेस काकू, अगं तिच्यावर इतके चांगले संस्कार आपण केले होते ना, मग तू तिला कशाला फोन लावून लावून शिकवतेस, कुरघोड्या कशाला करता तुम्ही, स्वतःच्या मुलीच्या संसारामध्ये आता काड्या करायची काय गरज आहे. आणि काकू मला तुझ्याकडून अजिबात ही अपेक्षा नव्हती बरं का. इकडे मात्र मी तुलासुद्धा कधीच माफ करणार नाही आहे, कारण अर्पिताने जो गुन्हा केला आहे तेवढीच गुन्हेगार तू सुद्धा आहेस. आणि तुम्ही हे आजीच्या जीवावर उठायचं काय होतं, मला वाटलं होतं आजी चुकून पडली, पण तुम्ही दोघींनी प्लॅन केला होता हा. मला तर हे ऐकून अजूनही संताप येतोय, खोटं वाटते मला हे सगळं. इकडे मात्र प्रेक्षकांनो समर चक्क सगळ्यांच्या समोर, स्वानंदी मॅडम मी तुमच्यावर विश्वास ठेवत नव्हतो, पण आज सगळं माझ्या समोर आलंय, अर्पितामुळे माझे डोळे उघडलेत. लिटरली तुम्ही जे सांगितलं ते सगळं अर्पिताचं खरं होतं. काही झालं तरी तुम्हाला जे डिसिजन घ्यायचं आहे ना त्याला मी अगदी आता इकडे परमिशन देतो आहे. तुम्ही आता जे वागता ना आजकालच्या पोरी, मला काहीच चुकत नाही आहे. काकू तू जे काही वागतेस ना, तुझी मुली जे काही वागतात ना तुझ्यासारखंच वागायला शिकल्यात त्या, कोणीच माफीच्या लायकीचं नाही आहे. समर मात्र तनतन करत रागारागात तिकडून निघून जातो. मल्लिकाचे प्रेक्षकांनो डोळेच पांढरे झालेले असतात. मल्लिका आता उलट अर्पितालाच आता चूक आहे म्हणून दाखवते आणि आशिषच्या पुढे नाटक करते. काय ग अर्पिता, हे एवढे सगळे काळे धंदे मी शिकवले का तुला, तुला किती चांगलं सांगत होते मी आणि तू सासरी असं वागलीस, हे संस्कार आहेत का आपले राजवाड्यांचे.
इकडे मात्र अर्पिताची प्रेक्षकांनो मल्लिकाने जिरवलेली असते, कारण मल्लिकाला याच्यातून आता बाहेर निघायचं असतं, कारण अर्पितासाठी तर हे दरवाजे बंद झाले. मल्लिकाला मात्र आता तीच भीती वाटते की या पोरीच्या नादाला लागलं तर माझं सुद्धा वाटोळ होईल, मला सुद्धा काही फुटकी दमडी मिळायची नाहीये, म्हणून ती चक्क आता त्या अर्पितावरच उलटते, सगळा प्लॅन अर्पितावर उलटवून टाकते. आणि इकडे अर्पिता मात्र सगळ्यांच्या समोर माफी मागायचं तिला सांगत असते. हे संस्कार आहेत ना, तुला आपल्या सगळ्यांची माफी मागावी लागेल. अर्पिता म्हणते ठीक आहे, चुकलं माझं, मी नको करायला हवं होतं, मला माफ करा, मी सगळ्यांची माफी मागते. आता मात्र प्रेक्षकांनो अर्पिताची बॅग भरून तिकडे आणलेली असते आणि काही झालं तरी अर्पिताला सासरी मात्र जावंच लागणार आहे. इकडे स्वानंदी मात्र रागात बघत असते आणि इकडे स्वानंदी वहिनीची सुद्धा आता तिला माफी मागायची आहे. समर स्पष्ट शब्दात म्हणतो, अर्पिता वहिनीची सुद्धा तुला माफी मागायची आहे, प्रत्येक वेळेस त्यांनी तुला आता चांगलं सांगितलंय, पण तू प्रत्येक वेळेला वेगळा अर्थ काढलाय, नको नको ते बोलत त्यांचा अपमान करत राहिलीस, तेव्हा मात्र तू स्वानंदीचे आभार मानायला पाहिजे. इकडे समर मात्र हात जोडून स्वानंदीची बाजू घेतो. स्वानंदी, खरंच तू राजवाड्यांना मिळालेली एक चांगली सून, गृहलक्ष्मी आहेस. तुझ्यासारख्या म्हणजेच तुमच्यासारख्या मुली जर प्रत्येकाच्या घरात आल्यानं कुणाच्याही घरामध्ये असे कटकारस्थानं होणार नाही आहेत. इकडे मात्र आजीसुद्धा तिचं कौतुक करते प्रेक्षकांनो. स्वानंदी मात्र म्हणते, आजी कशाला तुम्ही एवढं माझे आभार काय मानताय, राजवाडी तुम्ही तर बोलू नका हो, प्लीज असं नका करू ना, मलाही ऑकवर्ड वाटते, मी हे सगळं माझ्या लोकांसाठी केलं आहे ना. स्वानंदीचं खूप सगळे कौतुक करतात. आता स्वानंदीला सगळे थँक्यू वगैरे बोलतात आणि अर्पिताला मात्र आशिषराव आपल्या घरी जायला सांगत असतात. समरने आता सांगितले, काकू यापुढे जर घरात कुणालाही त्रास झाला, अधिरा आणि अर्पिताच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा कुणी जर प्रयत्न केला तर मी अजिबात माफ करणार नाहीये. या घरात कुणालाही त्रास द्यायचा प्रयत्न केला तर माझ्या इतका वाईट या जगात कोणी नसणार आहे. आता मात्र आपली आपली कामं स्वतः करायची. जर तुम्हाला आता वागता येत नसेल चांगलं तर तुमच्यासाठी हे दरवाजे उघडे आहेत, तुम्ही कधी जाऊ शकता. इकडे मात्र तुम्ही या घराला, या घरातल्या एथिक्सला अक्षरशः पायदान करून ठेवले, त्याचं पायपुसणं समजलात सगळ्या गोष्टींना. समर काकूवर सुद्धा भडकलेला असतो आणि इकडे मात्र प्रेक्षकांनो मल्लिकाचं तोंडच पडलेलं असतं. काही झालं तरी स्वानंदीच्या आता खऱ्या वागण्यामुळे शेवटी मल्लिकाचं खरं रूप हळूहळू का होईना पण समरच्या पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतंय. आज स्वानंदीच्या हिमतीमुळे खरं तर अर्पिताच्या सासूबाईंनी हिंमत केली, राजवाड्यांच्या घरी येऊन सगळं सत्य सांगितलंय. सगळं त्यांना स्वानंदीने प्रेमातून समजावून सांगितलेलं असतं. आता मात्र अर्पिताचं थोबाड मात्र प्रेक्षकांनो कायमचं पडलेलं असतं. आता तिला राजवाड्यांच्या घरात अजिबात एंट्री नाही आहे. काही झालं तरी तिला सासरी मात्र आता समरने रवानगी केलेली असते आणि हे सगळं आपल्याला येणाऱ्या भागातच पाहायला मिळणार आहे. होय प्रेक्षकांनो, आजचा भाग खूप छान दाखवला गेलता. तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. येणाऱ्या भागांचे सगळे अपडेट, सगळे रिव्ह्यू, सगळं जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.